लाडकी बहीण योजना अतिशय आनंदाची बातमी। 15 जिल्हे वाटप फिक्स। आज ठीक 5 वाजता फेब्रुवारीचा हप्ता सुरू। यादी तयार केलेली आहे। आजपासून पुढे 6 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपयांचं वाटप करा असे तातडीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। आता आपण बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत आणि 4 जे नियम आलेले आहेत ते नियम सुद्धा आपण बघणार आहोत आणि 3 महत्त्वाचे काम आहेत ते सगळं एक एक करून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये आता वर्ग झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून पुढे फेब्रुवारीचा हप्ता हे वाटप होणार आहे। कारण सध्या वित्त विभागाकडून ही मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबत नवीन नियमावली फेब्रुवारी महिन्यासाठी जी आलेली आहे ती सुद्धा आपण एक एक करून पाहणार आहोत। 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मुद्दे कोणते आहेत ते आपण सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 3500 कोटींच्या चेकवरती सही करून आता ती वित्त विभागाने बँकेमध्ये जमा केलेले आहे। तर ते बँक अकाउंट्स कोणते आहेत हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहूया। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे सांगितलेले आहेत। आपण पाहणार आहोत की फेब्रुवारीचा हप्ता आज कोणाकोणाला मिळणार आहे, उद्या कोणाला मिळणार आहे आणि हे 6व्या दिवशी कोणाला मिळणार आहे। आणि 4 मुद्दे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला पाहायला लागतील। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की आज नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती हे मेसेज येणार आहेत। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि बघा आदिती तटकरे काय म्हणाले आहेत, ज्यावेळेस आत्ता 15 मिनिटापूर्वी त्या बोलल्या आहेत। मधून परत घेतलेला नाही, अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या। ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या। ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही। आता आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करतायत कडक अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले। त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही। प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झाली। पहा, आत्ताच लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे मॅडम यांनी काही महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या आहेत। 8वा हप्ता हा सुरू झालेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। व्हिडिओ हा संपूर्ण पहा, कारण काही महत्त्वाचे नियम याच्यामध्ये मॅडम यांनी सांगितले नाहीत। मी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। 4 नियम हे नवीन आता लागू होणार आहेत। ते नियम कोणते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय। व्हिडिओ संपूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला कळेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश दिलेले आहेत। 8व्या हप्त्यासंदर्भात त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये एक एक करून पाहणार आहोत। व्हिडिओ जो संपूर्ण पाहिल त्याला सगळी माहिती मिळणार आहे। आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ तर आवडतात, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जाताय। आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट्स करा, भरपूर कमेंट्स करत नाहीत। आणि यासोबतच बघा, आता लाडक्या बहिणींसाठी होळीनिमित्त उपमुख्यमंत्री यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना साडी वाटप हे आता होणार आहे। लाडक्या बहिणींना साडी वाटप ते कसं करायचं, कसं मिळवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। सोबतच आनंदाचा शिधा सुद्धा लाडक्या बहिणींसाठी हा मिळणार आहे। तर सर्व बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू। 8व्या हप्त्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु काही इथं महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाहीये। आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना 12,000 रुपये एकदमच मिळणार आहेत। काही लाडक्या बहिणींना मागच्या हप्त्याला नसतील तर ते सुद्धा यासोबतच मिळणार आणि सोबत एक साडी सुद्धा ही आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आज म्हणजे आजपासून पुढे जे काही लाडक्या बहिणींसाठी जे पैसे आहेत ते येणार आहेत, त्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आपण बघूया। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट असेल, आधार कार्ड अपडेट असेल म्हणजे काय, आधार कार्डवरची माहिती आणि तुमची बँकेतली माहिती जर सेम असेल, आपण आता एक एक करून मुद्दे पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, 5 ते 6 मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत। पहिला मुद्दा,
आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे जर ज्यांचं सेम असेल, त्यांची स्पेलिंग बरोबर असेल, तुमचं बर्थ डेट सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमचा जो चालूचा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला तिथं जमा करायचा आहे. पहिला मुद्दा आहे, लक्षात घ्या. आणि आपण आता हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगणार आहे की ते कोणते असे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते सर्वात अगोदर आणि सर्वात प्रथम केलं जाणार आहे. आता आपण बघूयात की दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी. तो मुद्दा म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींचं आर्थिक उत्पन्न हे आत्ता 2.5 लाखांपेक्षा वाढलेलं आहे. आत्ता म्हणजे कधी, ह्या आत्ता गेल्या 1-2 महिन्यामागेच ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वाढलेलं आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला काढून ठेवावा लागणार आहे. कारण तुम्ही जर म्हणत असेल की आमचं वाढलेलं नाही, तर तुमचा पुरावा म्हणून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पहिलं तर एक गोष्ट काढून ठेवावाच लागणार आहे. जर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तिथं प्रॉब्लेम होणार आहे. तुमचं काही पुढचे पैसे आहेत ते हप्ते थांबणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आता 4 चाकी वाहन घेतला असेल तर तुम्हाला आता इथून पुढं हप्ताही मिळणार नाहीत. कारण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता टाकला जातो त्यावेळेस RTO कडून डेटा घेतला जातोय, बँकेकडून डेटा घेतला जातोय, तुमचे रेशन कार्ड जे विभाग आहे तिकडून डेटा घेतला जातोय. आणि ज्या लाडक्या बहिणींचे इथं सगळीकडे नावं असतील त्या लाडक्या बहिणींनाच फक्त पैसे दिले जातील. म्हणजे काय, रेशन कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे, आधार कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे, अपडेट असणं गरजेचं आहे आणि ते तुमचं अपडेटेड जे काय आहे ते बँकेत जमा असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींचं आयकर भरत आहेत, म्हणजे इन्कम टॅक्स कोण भरत आहे, 4 चाकी आहेत, अशा लाडक्या बहिणींना यादीतून काढलं जाणार आहे आणि त्यांना आज मेसेज येणार नाहीत. मग आज मेसेज कोणाला येणार, तर बघा, आज मेसेज अशा लाडक्या बहिणींना येणार ज्या लाडक्या बहिणी सर्व नियमांमध्ये बसत आहेत. आणि त्या जरी बसत असल्या तरी ते जिल्ह्यावाईज पैसे वाटप होणार आहेत, सरसकट वाटप होणार नाही. जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमच्या जिल्ह्यात वाटप झालं म्हणजे काय तुम्हाला पैसे येतीलच असं नाही, कारण तिथं ट्रान्झॅक्शन्स असतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शन्समध्ये आज जवळपास आपण जर पाहिलं तर 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींना आज वाटप हे होणार आहे. तर 60 ते 70 लाखमध्ये तुमचा नंबर आहे का हे कसं पाहायचं बघा. आता मी तुम्हाला जिल्ह्यांची सुद्धा नावं काय सांगणार आहे, तर त्या जिल्ह्यांमध्ये तुमचं सगळं व्यवस्थित असेल तर आज तुम्हाला दिवसभरापासून पुढे जेवढे ट्रान्झॅक्शन्स होतील त्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुमचं नाव हे 100% असणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं, जर तुमच्याकडे रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल, तुमचं रेशन कार्ड अपडेट असेल, रेशन कार्डची EKYC असेल, आधार कार्ड अपडेट असेल, ते सगळं बँकेत जमा असेल, मोबाईल नंबर अपडेटेड असेल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तुमच्याकडे 4 चाकी नसेल तर तुमचं नाव 100% यादीमध्ये आहे. आणि तुमच्या जिल्ह्यांचं सुद्धा नाव जर असेल तर तुम्हाला 100% आज पैसे पडून जातील. आता तुम्हाला कुठे पैसे पडणार, आज पैसे बघा जास्त पसंती आहे ती म्हणजे पोस्टाचं खातं. पोस्टाच्या खात्यात सर्वात प्रथम पैसे पडत आहेत. त्या खालोखाल SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक, बँक ऑफ बरोदा अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे पैसे जे आहेत ते वितरित करण्यात येत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे मग किती पडणार पैसे, बघा आता तरी फेब्रुवारीचा हप्ता हा 1,500 देण्याचं ठरवलेला आहे. 21 रुपये हे मार्चमध्ये मंजूर झालेले आहेत. त्यामुळं गॅस सिलेंडरचे पैसे असतील आणि लाडकी बहिणीचे पैसे, दोन्हींचे जे पैसे आहेत ते आज तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. दोन्ही आणि लाडक्या बहिणी खुश का झालेल्या आहेत, कारण दोन्ही त्यांना पैसे आज मिळणार आहेत आणि मागचे सुद्धा पैसे ज्या लाडक्या बहिणींचे मागचे हप्ते राहिलेले आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे की कोणाला अजून सुद्धा मागचे हप्ते मिळाले नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. म्हणजे जुलैपासून एक कुठला हप्ता राहिला आहे, ऑगस्टचा राहिला आहे, सप्टेंबरचा राहिला आहे, ऑक्टोबरचा राहिला आहे, कुठला हप्ता राहिला आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि तुमची आत्ताची तुम्ही ज्यावेळेस आधार कार्ड लिंक केलं ती बँक कोणती आहे, कोणती बँक तुमचं आधार कार्ड लिंक आहे ती सुद्धा कमेंट्समध्ये कमेंट करा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघणार आहोत की जिल्ह्यांची यादी. तुम्ही म्हणाल की आता जिल्ह्यांची यादी कशी आहे, बघा जिल्ह्यांची यादी काही अशा प्रकारे आहे. सर्वात प्रथम जर आपण बघितलं धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, इकडं विदर्भ, नागपूर, मराठवाडा अशा महत्त्वाच्या विभागाकडून हे वाटप जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. तसंच खालोखाल सोलापूर, इकडे बघितलं आपण तर रायगड, पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप सुद्धा हे सुरू करण्यात येत आहे. त्यामुळं आता तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. तुम्हाला असं वाटतं का जो 2.5 लाखाचा उत्पन्नाचा जो हे आहे तो वाढवून 5 लाखापर्यंत गेला पाहिजे, अट जी आहे 2.5 लाखांची ती 5 लाखापर्यंत केली पाहिजे. आणि हे सुद्धा सांगा कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे पैसे अजून एकही हप्ता आलेला नाही, कारण एक जर हप्ता आला नसेल तर तुम्हाला खुशखबर म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची तिथं तुम्हाला दाट शक्यता आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, परंतु आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोहोचतील. भेटूया पुढच्या वेळेत, तोपर्यंत जय महाराज.